मतपेरणीचं बजेट या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। काहीच वेळामध्ये अर्थमंत्री लोकसभेमध्ये अर्थसंकल्प सादर करताना आपण त्यांना ऐकू शकू, पाहू शकू, पण त्या अगोदर मुळात काय अपेक्षा आहेत या अर्थसंकल्पाकडून त्या संदर्भात आपण चर्चा करतोय। राजेंद्र मिरगणे आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आलेले आहेत, पोहोचलेले आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। ते हाऊसिंग बोर्ड कॉर्पोरेशन महाराष्ट्र सरकारचं त्याचे माजी अध्यक्ष आहेत आणि अफोर्डेबल हाऊसिंग डेव्हलपर्स असोसिएशनचेही ते अध्यक्ष आहेत। अफोर्डेबल हाऊसिंग हा अत्यंत जिकरीचा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सध्याच्या परिस्थितीमध्ये आहे, त्यामुळे आपण त्या मुद्द्यावर त्यांचं मत जाणून घेणार आहोत। मुंबईच्या आसपास तर हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे, त्यामुळे काय मुळात केंद्राच्या काही स्कीम असणार आहेत का, आणि ज्या स्कीम गेल्या काळामध्ये होत्या त्या चालू आहेत की नाही, त्यातून ते 2 लाख रुपये मिळणार पंतप्रधान आवास योजनेचे तर मिळतात की नाही तेही जाणून घेऊ। मी चेतना सिन्हांकडे येतो अगोदर। चेतनाजी, बँकिंग सेक्टर सध्या परिस्थितीमध्ये सरांनी सांगितलं तसं अर्थव्यवस्था चांगली आहे, क्रेडिट चांगल्या स्वरूपाचं जात आहे, मागणीही चांगली आहे। या परिस्थितीमध्ये तुम्हाला काय अपेक्षा असेल, कारण अनेक कोऑपरेटिव्ह सेक्टरच्या ज्या बँकेत त्या अडचणीत असल्याचं पाहायला मिळालं आणि त्यांच्यावर मोठा दबाव आहे, तुमच्या काय अपेक्षा असतील? सगळ्यात पहिलं मी असं सांगेल की बँकिंग सेक्टरमध्ये गेल्या बजेटमध्ये एक फार महत्त्वाची स्कीम आली होती, पंतप्रधान आत्मनिर्भर योजना। ज्या भाजीपाला विक्री करणाऱ्या जे जनता आहे त्यांना 10,000 रुपये कर्ज भेटेल आणि त्याचा सर्वेही झाल्यानंतर तर ह्या ज्या गेल्या बजेटमध्ये ज्या काय अशा स्कीम आल्या होत्या बँकिंग सेक्टरमधनं, जे बॉटम ऑफ द पिरामिड आहेत त्यांना जे लोन द्यायचं त्याची इफेक्टिव्हिटी किती आहे, कारण आज असं दिसतंय की त्या 10,000 जे भाजीपाला विक्रेत्यांना जे कर्ज मिळायला पाहिजे होतं या अंतर्गत ते खाली फारसं दिसत नाही। तर ते एक किती महत्त्वाचं आहे आणि ते पुढे नेलं पाहिजे। दुसरं आहे की जे जनधन फेज 2 म्हणजे जनधन अकाउंटमध्ये आपल्याकडे म्हणजे भारत देशात मोठी एक उपलब्धी आहे आपली की जनधन आपण केलेलं आहे। बँकिंग सेक्टरमध्ये 80% जनताला जोडली गेलेली आहे। पण फेज 2 मध्ये काय आहे की जनधन अकाउंटमध्ये 5,000 रुपये ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी जे महिलांना मिळायला पाहिजे अशी अपेक्षा आहे, अशी चर्चा पण आहे की आपले जे अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामय्याजी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी ह्या दोघी त्यांच्या सहीचा हा बजेट पेश होतोय आणि त्याच्यात मला असं वाटतं की जनधन फेज 2 मध्ये जर जनधनला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी भेटली महिलांना तर तो एक खूप मोठा अचीवमेंट असेल। आणि तिसरं जे आपण सहकारी बँकेचं म्हणला, मलाही खरं वाटतं की जे तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत सहकारी बँका पोचतात आणि हेही खरं आहे की त्याचे काही इश्यूज आहेत गव्हर्नन्सचे जे सहकारी बँकांनी पण इम्प्रूव्ह केले पाहिजे। पण तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत पोचायला जर रिझर्व्ह बँकेने आणि सरकारने ठरवलं तर हे ज्या सगळ्या स्कीम आहेत शासनाच्या ते सहकारी बँका राबवू शकतात आणि पुढे नेऊ शकतात। अगदी निश्चितपणे एकच मुद्दा त्यांनी जोडलाय त्याला जोडतो, कारण एक जनरल परसेप्शन आहे की अर्बन बँका म्हणजे वीक आहेत। इट इज नॉट ए फॅक्ट। A रेटेड, B रेटेड आणि B+ रेटेड दे अकाउंट फॉर 75% ऑफ द टोटल बँकिंग सेक्टर आणि त्याच्यामुळे जो 8 लाख कोटीचा टोटल अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांचा व्यवसाय आहे तो 75% सुरक्षित आणि उत्तम आहे। आता जो उरलेला 25 आहे तो म्हणजे तो गेला पूर्ण, अशी स्थिती नाही आहे। 101 बँका अडचणीत असतील पण दॅट डझंट मीन द सेक्टर इज बॅड। नाही, सेक्टर पूर्ण त्याच्यामुळे लोकांना अर्बन बँकांची खरी परिस्थिती कळतच नाही, ही अडचण आहे। कुठेतरी एखाद्या बँकेत काहीतरी गडबड होते आणि सबन सेक्टरचं नाव त्याच्यामुळे खराब होतं, हे खरं त्यातलं दुर्दैव आहे। आणि एनपीए पण कोऑपरेटिव्ह बँकांचं बऱ्यापैकी नियंत्रित आहे। हो खरं, अगदी। मी याला थोडं जोडून थोडं मोठ्या पटलावर हे मांडायचा प्रयत्न करतो की मला असं वाटतं सरकारी योजना किंवा इव्हन माध्यम ह्याच्यामध्ये ना एक रिओरिएंटेशनची गरज आहे असं मला वाटतं। आपण लक्ष जसं हे आता अर्बन बँकेबद्दल म्हणाले किंवा अफोर्डेबल हाऊसिंगशी रिलेटेड आहे, भारताची ताकद वर्षानुवर्ष ही छोटा आणि मध्यम क्षेत्र हीच असत आलेली। अगदी दुर्दैवाने गेल्या काही वर्षांमध्ये ह्या क्षेत्राशी मग त्या छोट्या बँका असोत, छोट्या स्केलवरचे बिल्डर्स असोत, जे मला खात्री आहे की मिरगणे साहेब हे मान्य करतील की छोट्या स्केलवरचे बिल्डर्स असतील, छोट्या स्केलवरच्या बँका असतील, छोट्या स्केलवरचे MSME ऑपरेटर्स असतील, ह्या प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत। आणि थोडंसं माध्यमातही असं होतं, इफ आय मे से सो, की छोटी बँक म्हटली की त्यात भ्रष्टाचार असेल हे धरून ठेवलं चाललं जातं।
छोटा उद्योगपती असेल तर तो काहीतरी गडबड करतोय धरून चाललं जातं. व्हेअरएज एखाद्या मोठ्या उद्योग समूहाबद्दल मात्र खूप आदराने बोललं जातं, जेव्हा की आपल्याला तेही माहिती आहे की त्यांचेही पाय पाण्यात आहेत किंवा त्यांच्याकडेही भ्रष्टाचार आहे, त्यांच्याकडेही गैरव्यवहार आहे, पण त्याच्याविषयी मात्र माध्यमही आदराने बोलतात, आपले मध्यमवर्गीय आदराने बोलतात आणि सरकारही त्यांच्याकडे कल दाखवतो. मला असं वाटतं कुठेतरी ह्या ओरिएंटेशनमध्ये जर फरक होऊ शकला तर ते अर्थव्यवस्थेला दिशा देण्याच्या दृष्टीने खूप उपयुक्त होऊ शकेल. आपली मुळं खोल होणं हे जास्त आवश्यक आहे, वरती मोठा डोलारा येण्यापेक्षा असं. अगदी, पण सध्याच्या परिस्थितीमध्ये सरकारचं हे उद्देश दिसतंय का की स्मॉल अँड मीडियम एंटरप्रिनर्स जे आहेत त्यांना सपोर्ट करणं किंवा मायक्रो फायनान्स जो आहे तो जास्तीत जास्त वाढवणं? कारण एक मोठ्या उद्योग घराण्यांनाच फक्त मोठी कर्ज दिली जातात आणि मग ते बुडवतात, अशा स्वरूपाचं चित्र अनेकदा तयार होतं. तर त्या दृष्टीने काय मुळात पावलं असतील? मिरगण्यांकडे आहेत. मिरगण्याची सर्वसामान्य माणूस घराचं स्वप्न हे म्हणजे आयुष्यभराची कमाई लावून एक घर व्हावं असं एक स्वप्न असतं. तुम्ही त्या दृष्टीने थोडीशी पावलं उचलतायत, पण सरकारकडून काय अपेक्षा आहे? नमस्कार साहेब. पहिली गोष्ट तर काय आहे, हाऊसिंग सेक्टर हे भारत स्वतंत्र झाल्यापासून बऱ्यापैकी दुर्लक्षित राहिलेलं क्षेत्र आहे आणि त्याच्यापैकी अफोर्डेबल हाऊसिंग, इकॉनॉमिकली विकर सेक्शन आणि लो इन्कम ग्रुपसाठीची जी घरं आहेत त्याच्याकडे डेव्हलपरकडूनही दुर्लक्ष होत आलं आणि शासनाकडूनही होत आलं. 2014 किंवा 2015 प्रधानमंत्री आवास योजना आली आणि काही प्रमाणात त्याच्यामध्ये या क्षेत्राकडे लक्ष द्यायला सुरुवात झाली, परंतु तरीसुद्धा ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात झालेलं नाही आहे. आपण टार्गेट ठेवलं होतं 2 कोटी घरांचं, त्यापैकी 1,22,00,000 घरापर्यंत आपण येणाऱ्या डिसेंबर 2024 पर्यंत पोहोचू शकतो. परंतु दुर्दैवाने मार्च 2022ला या योजनेअंतर्गत नवीन सँक्शन्स आपण थांबवून टाकले आणि जे सँक्शन झाले त्यांना पूर्ण करण्यासाठी, ते घरं पूर्ण करण्यासाठी फक्त आपण मुदतवाढ दिली. मला वाटतं हे थोडंसं कुठंतरी चुकतंय, कारण 2 कोटी घराचं भारतामध्ये आपण टार्गेट ठेवलं होतं, परंतु तेही HFA-POAचा जो सर्वे झाला होता त्याच्यामध्ये ज्या डिमांड आल्या होत्या त्याच्याप्रमाणेची ती 2 कोटी संख्या, ॲक्च्युअली ही संख्या 8 ते 9 कोटीपर्यंत आहे आणि त्याच्या अगेन्स्ट आपण 1,22,00,000 घराची अचिव्हमेंट करतोय. तर याच्यामध्ये कुठंतरी आता जे नवीन सँक्शन्स थांबवलेले आहेत जेणेकरून त्याच्या सबसिडीज थांबल्यात, त्याचप्रमाणे जो डेव्हलपरला इन्कम टॅक्सचा बेनिफिट होता त्याच्या बाबतीत हे काय केलं, मार्च 2022च्या अगोदर जे प्रोजेक्ट फ्लोअरवर गेलेत, ज्या प्रोजेक्टचे प्लॅन्स अप्रूव्ह झालेत, बिल्डिंग परमिशन झालेत, त्यांनाच फक्त हे सवलत दिली जाते. हे तर अत्यंत चुकीचं आहे. त्याचं कारण प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 31 मार्च 2022लाही घरं मंजूर झाली. कमीत कमी तो तरी क्रायटेरिया ठेवणं आवश्यक आहे आणि मेजर घरं हे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2022 मंजूर झाली, त्यांना मात्र हा बेनिफिट मिळत नाही आहे. दुसरी गोष्ट, वॅटमध्येही आपण सुरुवातीला या सेक्टरसाठी 12% ठेवलं होतं, तो आता आपण परत 18%वरती गेलो आहे. वॅटच्या बाबतीत किंवा जीएसटीच्या बाबतीत ही जो आपण अफोर्डेबल हाऊसिंगसाठी 1% GST आपण म्हणतोय, पण ते सुद्धा थोडंसं काहीच अर्थ नाहीये त्याला. मला सांगा की आत्ताच्या यांना पूरकच मी सांगतो, एक मोठी समस्या मुंबईमध्ये आहे की रिडेव्हलपमेंटमध्ये गेलेली जी घरं आहेत आज ती कोर्टात प्रलंबित आहे जीएसटीच्या बाबतीमध्ये, की माझं एक घर होतं ते पाडून नवं घर मला बनवायचं असेल तर मी जीएसटी द्यायचं का? म्हणजे माझंच घर आहे, त्याच्यात मला बिल्डर फक्त 15% एक्स्ट्रा देतोय. माझं आधीचं घर 500 स्क्वेअर फीटचं होतं, आता मला 600 मिळतंय, पण मला जीएसटी मात्र अख्ख्या 600वर भरायची अपेक्षा. म्हणजे ते सध्या सस्पेन्शनमध्ये आहे. आय एम शुअर सरांनाही माहिती आहे. छोट्या बिल्डर्सना असलेले जीएसटीचे प्रॉब्लेम अतिशय सिव्हिअर आहेत आणि त्यांनी खूपच त्यांची अडचण होते आहे. सो मुळात जुनं सोनं देऊन नवीन दागिना जर केला तर त्याच्यावर जीएसटी भरावा लागतो. तिच्यात फक्त घडाईवर लागला पाहिजे ना, त्याच्यावर मूळ सोन्यावर पण जीएसटी लागतो. कितपत योग्य आहे? त्याच्यात मी एक ऍड करेन हाऊसिंग बद्दल महिलांचं. म्हणजे अपेक्षा ही असते की जर महिलांच्या नावावर अफोर्डेबल हाऊसिंग आणि ते महिलांच्या नावावर असेल तर हे काही राज्यांमध्ये झालेलं आहे की तुम्हाला स्टॅम्प ड्युटी एक्झॅम्प्ट करावी, कारण महिलांच्या नावावर घर झालं तर तिची टोटली सुरक्षा वाढली, डोमेस्टिक व्हायलन्स कमी झालं. आणि दुसरं असं की त्या महिलाची ओनरशिपमुळे तिला कोलॅटरल जे आपल्याला लोन मिळवायला जे महिलांना त्रास होतो तोही एक ॲडिशनल फायदा होतो. तर हाऊसिंगची चर्चा केली तर माझी विनंती असेल की आपण हे अपेक्षा नेहमी करावी आणि ठोस एक अपेक्षा करावी आणि मागणी करावी की महिलांच्या हाऊसिंग ओनरशिपला
टॅक्स एक्झॅम्पशन असलं पाहिजे. अगदी. ते महत्त्वाचं. मेघणीजी, फक्त आहे ना माझ्या मनातला जो एक प्रश्न आहे की आता हे तुम्हाला सँक्शन देणे बंद झाले अफोर्डेबल हाऊसिंगला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत, मग ते पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 2 लाख मिळत होते घरासाठी, ते मिळणार की नाही मिळणार सर्वसामान्य? याच्यामध्ये 1,50,000 रुपये सेंट्रल गव्हर्नमेंटचे होते आणि आपले स्टेटचे 1 लाख, असे 2,50,000 होते. परंतु ज्या योजना आता मंजूर झालेल्या आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन 2024 पर्यंत करायचंय, त्याच्यामधल्या बेनिफिशरीला त्या मिळत राहणार आहेत. परंतु त्यात क्रेडिट लिंक सबसिडी स्कीम आहे ते बंदच केलेली आहे. म्हणजे त्या योजनेअंतर्गत जे सबसिडी 2,67,000 पर्यंत मिळत होती ते मात्र आता मिळणार नाहीये. आणि दुसरी गोष्ट, ह्याच्यातली एक मोठी समस्या बँकिंग क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत तर मला मांडायची आहे, ते म्हणजे अफोर्डेबल हाऊसिंग सेक्टरमधले जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यालाच लोन मिळत नाही. म्हणजे ज्यांना खरी आवश्यकता आहे, जो 50 लाखाचं 1 कोटीचं घर घेतो त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट त्याला बँक देताना 8%च्या 7.5 ते 8% घरात त्याला रेट ऑफ इंटरेस्ट देते. परंतु अफोर्डेबल हाऊसिंग मधले जे इकॉनॉमिकली विकर सेक्शन मधले आहेत त्यांना मात्र बँक कुठलीच जवळ उभा करत नाही आणि मग त्यांना NBFC कडे वगैरे जावं लागतं आणि ते 14 ते 15% रेट चार्ज करतात. म्हणजे ज्यांना स्वस्तात घर द्यायचंय त्यांना 14% व्याजाने पैसे घ्यावे लागतात आणि ज्यांना त्याची आवश्यकता नाहीये त्यांना मात्र आपण 7-8% देतो. तर हा सिनेरिओ कुठेतरी बदलायला पाहिजे. अगदी महत्वाचा मुद्दा. आणि म्हणजे याच्यात ऍड करायचा मुद्दा असा की भारतामध्ये होम लोनचे डिफॉल्ट जगभरात सगळ्यात कमी. कारण मुळात आहे ना त्याच्याशी इमोशन निगडीत आहे. एक तर इमोशन, दुसरं असं की घराच्या किमती भारतामध्ये गेल्या कित्येक वर्षामध्ये कमी झालेल्या नाहीये. त्यामुळे मी डिफॉल्ट जरी केला तरी माझं घर विकून बँकेला रिकव्हरी शक्य होते. सो जो आउटराईट NPA, अर्थात मराठे साहेब याच्याबद्दल जास्त अधिकारवाणीने बोलतील, पण आउटराईट NPA जो आहे बँकांचा तो होम हाऊसिंग सेक्टरमध्ये इट इज वन ऑफ द लोएस्ट इन द वर्ल्ड, की जो बाकीच्या पाश्चिमात्य देशांमध्ये खूप जास्त आहे. अगदी. मराठे साहेब, हाऊसिंगची चर्चा आपण केली, महिलांची केली, टॅक्सेशनची केली. ॲग्रिकल्चरल रिफॉर्म्स जर आपल्याला करायचे असतील, आपण दरवेळेला चर्चा करतो. म्हणजे आत्ता नाही, गेले अनेक पूर्ण 1 दशक जर विचार केला तर आपण दरवेळेला ॲग्रिकल्चरल सेक्टरसाठी एक मोठा निधी काढून ठेवण्याचा प्रयत्न करतो, अनेक ॲग्रिकल्चरल कॉलेजेसची अनाऊन्समेंट करतो, पण परिस्थिती खूप काही सुधारताना दिसत नाही. तर काय वाटतं की कशा स्वरूपाचे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट होणं गरजेचं वाटतं तुम्हाला या ठिकाणी? एकतर तुमचं म्हणणं की काहीच होत नाहीये आणि बरोबर, इट्स नॉट ट्रू. मी का सांगतोय की निगेटिव्हिटी मांडणं इज सिम्पल. अगदी. तुम्ही जर का बघितलं तर पॅन्डेमिकच्या काळात आणि आत्ता देखील, पॅन्डेमिक आपण संपलं आपल्याकडचं, वी आर वन ऑफ द लार्जेस्ट एक्सपोर्टर ऑफ ॲग्रिकल्चरल प्रॉडक्ट्स इन द वर्ल्ड. सबन जगाला आपण देतोय. आणि इन्फ्लेशन आपल्याकडे कंट्रोलमध्ये राहावं म्हणून आत्ता खरं म्हणजे गहू, तांदूळ आणि साखर किंवा इतर आयटम्सवरती आपण थोडे रिस्ट्रिक्शन्स घालतोय. पण काही होत नाही हे पहिलं चुकीचं आहे. म्हणून दुसरं त्याच्यातलं जर का सांगायचं झालं तर सहकार मंत्रालय नवीन फॉर्म झाल्यावर सहकार मंत्र्यांनी, अमित भाईंनी एक सबन देशासमोर योजना मांडली आणि दॅट इज गोइंग टू गिव्ह ए बिग फिलिप. त्यांचं आपल्याकडे देशात साधारणतः 95,000 विकास सोसायटी आहेत, त्याला आपण प्रायमरी ॲग्रिकल्चरल सोसायटी. त्यातल्या 65,000 या व्हायब्रंट, प्रॉफिटेबल, उत्तम काम करणारे आहेत. त्यांचं असं त्यांनी जो आत्ता आराखडा मांडला आहे तो असा आहे. आणि जिल्हा बँका 360 आहेत, त्यातले 50-60 या वीक आहेत आणि राज्य सहकारी बँका प्रत्येक राज्यात आहेत. ह्या विकास सोसायट्या ज्या आहेत ह्यांची संख्या देशभर, जिथे ग्रामपंचायत तिथे विकास सोसायटी, अशी एक नवीन ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आणि ती मांडण्याची कल्पना आहे. एकदम नाही व्हायचं, पुढच्या 5-7 वर्षात ह्या 2.5 लाख गावांपर्यंत आपण विकास सोसायट्यांच्या, विकास सोसायट्यांचं बिझनेस मॉडेल हे अत्यंत त्रोटक होतं. म्हणून नवीन बायलॉज आता सबंध देशभर सर्क्युलेट केले आहेत आणि 25 प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज त्याच्या खालती करता येणार आहेत. आज देशात ग्रामीण भागात विशेष करून ॲग्रिकल्चरल सेक्टरमध्ये दरवर्षी साधारण 2 लाख कोटी रुपयाचं क्रेडिट दिलं जातं. ओके. हे क्रेडिट वाढण्याची आवश्यकता आहे. बट देर इज नो इन्फ्रास्ट्रक्चर किंवा देर आर नो इन्स्टिट्यूशन्स विच विल डिलिव्हर द क्रेडिट. आणि म्हणून ह्या संस्था ज्या विकास सोसायट्या आहेत यांची संख्या वाढणं आणि त्यांच्या थ्रू क्रेडिट वाढणं आज आहे त्याच्या चौपट जर का झाल्या 8-10 कोटी लाख रुपये
ग्रामीण भागात जातील आणि ऑब्व्हियसली सगळं चित्र त्याच्यातनं बदलणार. पण इट्स गोइंग टू टेक टाइम. ते काही उद्या होणारं नाही आहे. स्टेप्स आर इनिशिएटेड. आणि सर्वात महत्त्वाचा जो एक मेजर इफेक्ट आत्ता आपल्याकडे पॉलिसी लेवलला चाललेला आहे, तो हळूहळू इम्प्लिमेंट होईल, आपल्याला दिसेल. तो त्याच्यातला असा आहे की नवीन फूड कॉर्पोरेशन्सची मोठी गोडाऊन्स करायची नाहीत आता. ह्या ज्या विकास सोसायट्या आहेत ज्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्यांनीच प्रोक्युअरमेंट करायचं, त्यांनीच वेअरहाऊसिंग करायचं आणि त्यांनीच रेशनचं काम करायचं. त्याच्यामुळे ट्रान्सपोर्टेशन वेस्टेज हे सगळं थांबेल. आणि वेअरहाऊसिंग रिसीट करता नवीन केंद्र सरकारने जी संस्था उभी केली आहे, त्या वेअरहाऊसिंगच्या रिसीटसमोर त्या शेतकऱ्याला पैसेही मिळतील. त्याच्यामुळे ही एक कॉम्प्रिहेन्सिव्ह योजना आहे. तसंच ह्या विकास सोसायट्यांना ॲग्रो प्रोसेसिंग आणि फूड प्रोसेसिंग करायचा परवानगी दिली. आणि आपल्याकडचं शेतकऱ्याचं उत्पन्न, शेतीतली इन्व्हेस्टमेंट हे जसजसं ॲग्रो प्रोसेसिंग वाढेल तसं होईल. आत्ता केंद्र सरकारने जी योजना केली आहे ती त्या FPO बद्दलची आहे. ती फार कमी आहे आणि ती फार कॉम्प्लिकेटेड आहे, इझिली इम्प्लिमेंट नाही व्हायची. पण जेव्हा विकास सोसायट्या फूड प्रोसेसिंग करतील तेव्हा चित्र बदलेल. अगदी. पण आता एकच प्रश्न जो माझ्या मनात आहे, तुम्ही जसं म्हटलात की त्या विकास सोसायट्या क्रिएट होतील, त्याच प्रोक्युरमेंट करतील, वेअर हाऊसिंग पण करतील. वेअर हाऊसिंग ज्या वेळेला होईल तर मग प्रत्येक ग्रामपंचायतीचं स्वतःचं एक वेअर हाऊस असेल असं? ग्रामपंचायतीचं नसेल, विकास सोसायटीचं. हो, म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी म्हणून एक विकास संस्था आणि या विकास संस्थेचं स्वतःचं एक वेअर हाऊस. म्हणजे प्रत्येक गावाला आपलं वेअर हाऊस मिळेल. हो, उत्तमच, निश्चितच. जर हे झालं तर त्याचं स्वागत. उदाहरणार्थ मध्य प्रदेशमध्ये याच्यात खूप काम झालं ऑलरेडी. इतर राज्यांमध्ये जवळजवळ सगळ्या राज्यांनी ही 25 ॲक्टिव्हिटीज करण्याची जी बायलॉजची अमेंडमेंट सुचवली आहे ती जवळजवळ सगळ्या राज्यांनी मान्य केली. आणि मला असं वाटतं की इट विल स्टार्ट. त्याचा इम्पॅक्ट आपल्याला पॉझिटिव्ह 5-10 वर्षात जरी हे इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं नाही, इतका वेळ लागणार नाही. नाही, आपण मान्य करून आपला देश आपल्या नाही असं नाही. आत्मनिर्भर भारत योजनेखालती रुरल सेक्टर करता खूप मोठं ॲलोकेशन आहे. फंड्स आर नॉट ए कॉन्स्टंट. आत्ताच्या याच्यात लोकांनी ते नीट वापरणं आणि घेणं आणि ज्या योजना आहेत त्याच्यात बसून इम्प्लिमेंट करणं, ह्या त्याच्यातली स्टेप आहे. आणि मला वाटतं की होईल हे सगळं. अगदी. सिन्हा मॅडम, मला ह्याला जोडूनच सांगायचं आहे की हा वर्ष G20 आहे आणि जगात ह्याची चर्चा खूप आहे की भारताला चेअरमॅनशिप मिळाली आहे. आज आपण बजेटवर चर्चा करतो, तर जसं शेतकऱ्यांना म्हणजे, आणि भारत हा सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर मिलेटमध्ये आहे. आणि आपण बघितलं G20मध्ये सगळीकडे प्रधानमंत्रींनी आणि सगळीकडे मिलेटची खूप चर्चा झाली. पण हे दिसून येतं की मिलेट ग्रोअर्स जे आहेत, जे शेतकरी आहेत, ते सगळ्यात गरीब आहेत. आपल्याकडे 500 स्टार्टअप आहेत जे मिलेट प्रोसेसिंगमध्ये आहेत साहेब. आणि जर आपण असं ठरवलं आणि आत्ता जे बजेटमध्ये पण ठरवलं की जे मिलेट ग्रोअर्स आहेत, जे शेतकरी मिलेट ग्रो करतात, ज्याला स्मार्ट फूड म्हणतो की त्यांनी न्यूट्रिशन वाढणार, मी बाजरी, रागी, नाचणी हे खाल्लं तर माझं न्यूट्रिशन वाढेल. तर आत्ता जर त्यांना मदत करायची असेल तर का नको PDSमध्ये, रॅशनिंगमध्ये मिलेट्स आणावेत. कारण मिलेट्स रॅशनिंगमध्ये आणले तर जे बाजरी पिकवणारा शेतकरी आहे त्यालाही चांगले दर भेटतील आणि जे कुपोषित बाळक आहे त्यालाही चांगलं स्मार्ट न्यूट्रिशन फूड मिळेल. तर मला असं वाटतं की ज्यावेळी शेतकऱ्यांच्या बाबतीत विचार करताना एक बाजू शेतकरी जे बिझनेसमॅन आहे किंवा बिझनेस करतात हे डोक्यात ठेवून त्यांना, आणि आपण आज मिलेट इयर साजरा करतो, त्याची चर्चा खूप करतो, तर बजेटमध्ये ॲग्रो एंटरप्रेन्योरशिपची चर्चा जास्त व्हावी. अगदी. ॲग्रिकल्चर एंटरप्रेन्योरशिपला गेल्या काळामध्ये पण स्टार्टअपला खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट सिस्टीम होती. जोशीजी, एकच मी सांगतो, आता त्यांनी काही आकडेवारी दिली किंवा खूप आकडेवारी सगळ्या बाजूनी दिली जाते, पण माझा एक अनुभव गेली 2 वर्ष मी याच्यावर थोडासा अभ्यास असं नाही म्हणणार पण बोलतोय लोकांशी. तुम्ही जर आज भारताच्या, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमधल्या शेतकऱ्यांशी बोलाल तर बाय चॉईस, हो मला शेती करायची कारण माझं जीवनमान त्याच्यातनं सुधारणं नाही, मेंटेन करता येईल असं म्हणणारे तुम्हाला 100त 2 शेतकरी सापडतात. आणि हा आकडा जो आहे तो गेली 70 वर्ष प्रोग्रेसिव्हली कमी होत गेलेला आहे. म्हणजे कदाचित 10 वर्षापूर्वी हा सर्व्हे केला असता तर 100त 15 लोक सापडली असती, 20 वर्षापूर्वी 25 सापडली असती.
बाकी सगळे आकडे आपण निर्माण करू शकतो, पण ह्या आकड्याचं आपण काय उत्तर देणार की आज लोकांना असं का लोक म्हणतील की मला शेती नाही करायची? ऑब्व्हियसली बिकॉज तुम्ही म्हणालात आपण, आणि मला अनेक वर्ष सांगितलं, आणि खरं तर शरद जोशींनी याच्यावर खूप चांगली मांडणी केलेली होती की ठीक आहे, शेती हा व्यवसाय आपण हे 100% मान्य करू, मग एखादा व्यावसायिक आपल्या व्यवसायातनं बाहेर का जाऊ इच्छितोय? याचा अर्थ तो व्यवसाय प्रॉफिटेबल नाही, आणि याचा अर्थ तो व्यवसाय प्रॉफिटेबल होण्यासाठी घेतलेल्या उचललेली पावलं, मग ती कुठल्याही सरकारची असो, इतर खाजगी क्षेत्राची असो, ती पावलं ही योग्य दिशेला पडत नाहीये. नाही, मुळात डिस्ट्रीब्युशन सिस्टीम हा पण खूप मोठा प्रश्न आहे. उत्पादक आणि विक्रेता हा इश्यू नाही. खरा इश्यू जो आहे, खरा इश्यू जो आहे तो ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस आपल्याकडे जो होतो त्याचं प्रोसेसिंग होत नाही. तुम्ही जर का डेव्हलप कंट्रीजमधलं प्रोसेसिंगचं प्रमाण बघितलं तर इट इज ॲज हाय ॲज 70 to 80%. बरं. साऊथ ईस्ट एशियामध्ये, ज्याला आपण एशियन टायगर्स वगैरे म्हणून उल्लेख होतो, त्या देशांमध्ये हे प्रमाण 50 ते 60% आहे, आणि आपल्याकडे इट इज लेस दॅन 20%. आणि त्याच्यामध्ये देखील इट इज स्क्यूड. कॉटन, शुगर केन, ऑइल सीड्स, मोठ्या प्रमाणावर आपला जो टोटल ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस आहे, आणि इट हॅज ह्यूज पोटेन्शियलिटीज. ह्या याच्यामध्ये प्रोसेसिंग जर का झालं तर ऑब्व्हियसली ते म्हणाले त्याला उत्तर मिळणार आहे की शेतकऱ्याचं उत्पन्न वाढणार आहे. प्रोसेसिंगमुळे तुमची शेल्फ लाईफ वाढणार आहे, आणि प्रोसेसिंगमुळे शेल्फ लाईफ वाढल्यामुळे जेव्हा त्या आयटमची गरज आहे तेव्हा ते मार्केटमध्ये रिलीज होणार आहे, कारण इट विल अगेन बी टाईड अप विथ वेअरहाऊसिंग. त्याच्यामुळे एक इंटिग्रेटेड अप्रोच रुरल सेक्टर करता जो आत्ता निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय, या याच्यात खूप स्टार्टअप्स नव्यान टेक्नॉलॉजी सकट आलेले आहेत, आणि त्याच्यामुळे वी शुड बी कॉन्फिडंट की थिंग्स विल चेंज. याच्यात एकच छोटा मुद्दा आहे. मराठी सर म्हणाले, आता उदाहरणार्थ ते म्हणाले की कापूस मध्ये प्रोसेसिंग आहे, आणि तरीही आत्महत्या करणारे शेतकरी आहेत मॅक्झिमम प्रमाणे कापूस उत्पादकाचे. माझं म्हणणं असं, किंवा त्या आता सांगत होत्या की मिलेट बेस्ड 500 स्टार्टअप्स आहेत, आणि तरी मिलेटच्या शेतकऱ्याला किंमत मिळत नाही. त्यामुळे प्रोसेसिंगमुळे कदाचित बाकी सुबत्ता येऊ शकेल, कदाचित इतर फायदे होतील, शेतकऱ्याला फायदा होईल की नाही हा प्रश्न. आणि माझ्या मते या सगळ्याचं उत्तर कुठेतरी या गोष्टीशी टाईड अप आहे की आपल्या देशामध्ये शेतीमालाशी निगडीत गोष्टींच्या किमती वाढलेलं चालत नाही. आता कांदे 80 रुपये होतात, पूर्ण 80 किंवा 100 रुपये होतात वर्षातनं फक्त 2 आठवडे, पण तुम्ही त्याच्यावर टॉक शो करता, वर्तमानपत्रात त्याच्यात हेडलाईन येतात, आणि ताबडतोब कांद्याच्या एक्सपोर्टवर बॅन येतो. नाही, मधल्या काळामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी खूप चांगली मुवमेंट चालवली. म्हणजे माध्यम म्हणून आमच्यासाठी खूप महत्वाची मुवमेंट होती की त्यांनी माध्यमांच्या सर्व प्रतिनिधींना फोन करून सांगितलं की तुम्ही आमचे भाव वाढल्यावर का आमच्या विरोधात बातम्या चालवता, आम्ही तुमच्यावर बहिष्कार टाकू. निश्चितपणे चळवळ म्हणून उत्तम होती, आणि त्यातून माध्यमांनाही जाण आली थोडीशी. मी म्हटलं तसं की जे शरद जोशींनी 80च्या दशकात 70च्या दशकात मांडलं होतं ते तेव्हापेक्षा आज कितीतरी जास्त रेलेव्हंट आहे. कारण आज, आणि ह्याला ना जोडून मी असं सांगेल की शेतकरी काय म्हणतात, म्हणजे की भीक नको हवे घामाचे दाम, हे शरद जोशींचा नारा होता, आणि ते कष्ट करायला तयार आहेत. पण हे बरोबर आहे की जे राज्यकर्ते आहेत त्यांनी शेतकऱ्यांच्या जर मतासाठी बघत असेल तर हे लॉबी तुम्हाला महत्वाची नाही आहे का? सर्वात महत्वाची लॉबी म्हणूनच तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने हे चुकीचं आहे. निलेशजी, हे चुकीचं आहे. शेतकरी ही मतांची लॉबी नाही. याचं कारण असं की भारतामधला शेतकरी हा इतका प्रचंड वैविध्यपूर्ण आहे की त्या सगळ्याचा कॉमन इंटरेस्ट असा डेव्हलप होऊच शकत नाही. त्याचे प्रत्येकाचे इंटरेस्ट आकाराने वेगवेगळं आहे, पिकं वेगवेगळी आहेत, प्रोसेसिंग वेगवेगळं आहे, फायनान्सिंग, इरिगेशन, जिरायती, बागायती. त्यामुळे शेतकरी ही वोट बँक नाही, ही गैरसमज आहे. मध्यमवर्गीय वोट बँक असू शकते, जातीनिहाय वोट बँक असू शकते, धर्माची वोट बँक काही काळात उभी राहिली आहे, ते सगळं आपण बाजूला ठेवू, परंतु शेतकरी ही वोट बँक नाही. आणि त्यामुळे शेतकऱ्याला सातत्याने शेतकरी विरुद्ध धोरणं आखून सुद्धा कुठल्याही राजकीय पक्षाचं काही नुकसान होत. आपण मिरगड्यांकडे जाऊया 2 मिनिटं, कारण मिरगणे साहेब ग्रामीण भागातून येतात, आष्टी, सोलापूर या सगळ्या भागातून ते येतात. शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. तुम्ही आज बिल्डर असाल, काय म्हणजे तुम्हाला शहरात यावं लागलं शेती बिती सगळं सोडून, आणि शेवटी शहरातच उद्योग करावा लागला. काय ग्रामीण भागाचा प्रश्न काय? याच्यात प्रोसेसिंग युनिटचं जे साहेबांनी सांगितलं त्या बाबतीत जोपर्यंत शेतकऱ्याला स्वतः त्या प्रोसेसिंग मध्ये उतरणार नाही, कुठली एखादी कंपनी प्रोसेसिंग मध्ये उतरली तरी तो माल हा मार्केट रेटनच घेऊन तो नफा कमावणार आहे. त्यामुळे शेतकरी स्वतः, आणि शेतकऱ्याला ह्यात स्वतः उतरायचं म्हटलं तर सगळ्यात मोठी अडचण आहे भांडवलाची. लँड होल्डिंग अत्यंत कमी आहे, त्यामुळे तेवढ्याच मालावरती प्रोसेसिंग करणं त्याला अवघड आहे. प्लस त्याला मार्केटिंग करणं खूप अवघड आहे, कारण शेतकऱ्याचा मार्केटिंगचा कधी संबंध येत नाही. प्लस मार्केटचे जे रेटमध्ये तेजीमंदी
शेतीच्या. आता कांद्याचं मी उदाहरण देतो. 3 दिवसापूर्वी माझा कांदा निघाला, माझा स्वतःचा. तो निघायच्या 2 दिवस अगोदर 1600 रुपये दर होता आणि परवाच्या दिवशीचा दर आहे 750 रुपये. म्हणजे डायरेक्ट 50% जर 3 दिवसात दरामध्ये एवढी घसरण होत असेल तर तो शेतकरी सर्व्हायव्हल करूच शकत नाही ना. त्यामुळं ह्याला सगळ्याला जो प्रश्न आपल्याकडे आहे आणि विच इज बिंग ट्राईड टू बी ॲड्रेस, तो असा आहे की ग्रामीण भागामध्ये जे एक हे सगळ्या गोष्टी नीट होण्याच्या दृष्टीने, शेतकऱ्यांचं एक्सप्लॉयटेशन न होण्याच्या दृष्टीने जे एक इन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर पाहिजे, दॅट इज बिंग क्रिएटेड विकास सोसायट्यांच्या माध्यमातून आणि ॲग्रिगेशन. आणि म्हणून त्याच्यात आता ह्या फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनच्या कॉन्टेक्स्टमध्ये कृषी मंत्रालयात आम्ही सतत म्हणतोय की आत्ताचं जे मॉडेल आहे तुमचं ते तुम्ही चालवा, कसं करायचं आहे ते. तुम्हाला डेअरी सोसायटीसारखं 2 टायर ॲग्रो प्रोसेसिंग स्ट्रक्चर करायला लागेल. एक ॲट दी हाऊस ऑफ दी फार्मर किंवा त्याच्या शेतावर, जिथे तो प्रायमरी प्रोसेसिंग करेल, आणि एक हायर लेवलची ज्याला आपण डिस्ट्रिक्ट युनियन म्हणतो दुधाच्या कॉन्टेक्स्टमध्ये, त्यांनी ते ॲग्रिगेशन करून पुढचं प्रोसेसिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग हे करायला लागेल. आणि आज जर का दुधाच्या कॉपरेटिव्हचा आपण बघितला अनुभव, तोच डोळ्यासमोर ठेवून एक खरं म्हणजे येत आहे की 75% ऑफ दी रिअलायझेशन ऑफ ए डिस्ट्रिक्ट युनियन गोज बॅक टू दी फार्मर, whereas private sector doesn't give more than 45-50%. त्याच्यामुळे हा सहकार क्षेत्राच्या माध्यमातून करण्याचा जो एक मोठा व्याप घातलेला आहे, नॅशनल कोऑपरेटिव्ह पॉलिसी त्याच्याच करता सुरेश प्रभूंच्या अध्यक्षतेखाली ती समिती येऊन काम करते. रिझल्ट विल टेक टाइम, पण विचार असेल जोडते की जी प्रोसेसिंगची आपण चर्चा करताना मराठे साहेब, त्याच्यात आम्ही आता 2 महिला प्रोड्युसर कंपनी चालवतो, दाल मिल केलेली आहे. हा, आणि तिथे आम्हाला काय अनुभव आला की प्रोसेसिंग युनिट करायची, पण ह्याची जी छोट्या शेतकऱ्यांची छोटी युनिटची मशिनरी पाहिजे. आज भारतात कोइंबतूर, राजकोट हे सोडून हे मशिनरी कुठे भेटतच नाही. आणि मग कुठे भेटते? चायनामध्ये. तर जर अप्रोच असला पाहिजे की ही प्रोसेसिंगला मशिनरी जे लागणार आहेत त्याच्या प्रोडक्शन पण आपल्याकडे होतील आणि त्याच्यासाठी पण काय इन्सेंटिव्ह असणार. तुम्हाला मी सांगतो, टेक्नॉलॉजी, मशिनरी, एव्हरीथिंग इज अवेलेबल. आपल्याकडे वर्ध्याला एमगिरी नावाची संस्था आहे, तुम्हाला माहित असेल सर्वांना. तिथे आहे ट्रेनिंग आहे, त्यांचा पोर्टल पण आहे मार्केटिंग करता. आणि तसंच खूप मोठ्या प्रमाणावर अशाच प्रकारचं काम करणारी संस्था लखनौत आहे, जिथे 25,000 रुपयाच्या पासूनची मशिनरीची अवेलेबिलिटी 5-7 कोटीपर्यंतची पण आहे. लोकांना माहित नाही. दॅट इज द ट्रायल. तत्वता मराठे सरांची 100% सहमत आहे की शेतीला बाहेर काढायचा सहकार हाच एक मार्ग आहे. फक्त मला हे आठवण करून द्यायची की हा काही नवा नाहीये. हा धनंजयराव गाडगे आणि विठ्ठलराव विखेंपासून महाराष्ट्रात हा प्रयोग सुरू झाला. अनेक वर्ष सहकार म्हणजे भ्रष्टाचार असं म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष केलं. आता ही जी नवी सहकाराची मॉडेल येत आहेत त्याच्यामध्ये परत एकदा कितीही तुम्ही, कारण हा मानवी स्वभाव आहे, राजकारणाशी किंवा पक्षाशी निगडीत नाही, हा मानवी स्वभाव आहे. तेव्हा द मोमेंट तुम्ही सहकार आणणार म्हटल्यानंतर त्याच्याशी निगडीत राजकारण, त्याच्याशी निगडीत पक्षापक्षी, त्याच्याशी निगडीत चाली प्रतिचाली या गोष्टी येणार आहेत. आणि म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींसकट पश्चिम महाराष्ट्राने उत्तम विकास घडवलेला आहे. त्याच्यातही काही दोष आहेत वगैरे, त्याच्यात आपण सविस्तर जाऊया नको. परंतु याची पण मग आपल्याला तयारी ठेवायला लागणार आहे. पण त्याला पर्याय नाही. त्याच 40 वर्ष जुन्या उत्तराकडे जातोय. नाही, काय पर्याय नाही. पण उत्तम असं मॉडेल सहकार्याने दिले तर मान्य करायला जा. अमूल सारखं मॉडेल असेल गुजरातमधलं, किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक सहकारी संस्था असतील, साखर कारखाने असतील, उत्तम असे मॉडेल मिळालेत. आणि पर्याय नाही. शेतीचं ग्रुप फार्मिंग जोपर्यंत येत नाही आणि प्रोसेसिंग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पर्याय नाही. निश्चितपणे हे महत्त्वाचे मुद्दे असतील. महिलांकडे येऊयात थोडंसं. तुम्ही बँक चालवता, संस्थापक आहात, पण महिला म्हणून घर चालवतानाही अनेक प्रश्न येतात. म्हणजे आम्ही गाडी बाहेर काढायचं म्हटलं की टेन्शन येतं. आता पेट्रोल पंपावर आजचा दर. तर तुम्ही महिला म्हणून कसं बघतात किचनमध्ये जाताना? काय समस्या येते? महिन्याचं बजेट कसं कोलमडत आहे सध्या? सध्या म्हणजे एकतर पहिलं मला फार क्लिअरली आणि स्पष्ट कॅन्डिडली सांगायला पाहिजे की मी फार अशी किचन मॅनेज करते, त्यातली नाही आहे बँकिंग मॅनेज करते. सो ते पहिलं क्लिअर करावं. पण तरी पण एक महिला म्हणून, आणि आमची महिला बँक आहे आणि महिला बँकेमध्ये ज्या आमच्याकडे महिला येतात त्यात 2-3 मोठ्या असतात.
सह्याद्रीची उंची म्हणजे झी 24 तास.